तेलंगणामध्ये आणि महाराजांचं स्मारक बघू शकताय. तर इथून आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपला प्रवास सुरू करूया. काय ना काय झाड बसलंय खतरनाक. ॲडव्हेंचर ट्रिपच होतात खरंच. आपण या शॉर्टकटच्या नादात ना फसायची कामं झाली असते. कपडे लटकवलेले आहेत आणि हे त्या जंगलामध्ये आपल्यासाठी नवीन होतं. ते मध्येच असे कपडे लटकवले असल्यामुळं मग ते थोडं घाबरल्यासारखं वाटायला लागलं. हे बघा मित्रांनो, पूर्ण जंगल आहे. दिसतंय का? आहे का? चांगला आहे बरं. हा रोड गुगल मॅपने दाखवला आपल्याला ॲडवायझरी म्हणून. खूप भयंकर असं जंगल होता. एक्सपिरियन्स होता हा प्रवासातला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, गाडी खाली केलेली आहे आणि आता आपण आलो गेटवरती. शेजारी बघू शकता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं गेट. पुन्हा आतमध्ये जाऊया, गाडी लोडिंग करूया आणि निघूया आपल्या परत रिटर्नच्या प्रवासाला. पिकअप 1934 पुन्हा झाली लोडिंग आणि माल पाहिला असेल तुम्ही. फक्त एक 7 बॉक्स आहेत. तर तेवढंच मटेरियल घेऊन आपल्याला जायचं आहे आता परत नागपूरला. बाहेर जाऊया आणि बघूया, कारण आजचा पूर्ण दिवस आपला लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये गेला आहे. तर आरामाची पण गरज आहे. ते बघूया कितपर्यंत खेचता येते, कारण उद्या 11-12 वाजेपर्यंत परत डिलेवरी द्यायची आहे. बघूया काय काय आज इम्पॉर्टंट सापडतंय. चला. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की श्री स्वामी समर्थ. आता आहे महिंद्राच्या गेट नंबर 3च्या बाहेर. पूजा पण झालेली. नागपूरवरतून येत असताना आपण यवतमाळ मार्गे आलो आणि जाताना डायरेक्ट नागपूर हायवेने नागपूरला गेलो होतो. तर आता आपण जहिराबादवरतून एका नवीन रोडने जाणार. आजचा ब्लॉग सुरू करूया. ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा, कारण खूप रिस्पॉन्स चांगला येतोय म्हणून विचारतो. ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगत चला, तुमच्या कमेंट करत चला. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईबला कोणताही चार्ज लागत नाही आहे. तर आपला चॅनल तुमच्यासाठी फ्री आहे. तर बिंदास तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. आपला प्रवास सुरू झाला. जहिराबाद ते नागपूर 504 किलोमीटर एका नवीन रोडने. समोर दिसत असेल हा आहे बँगलोर हायवे, बँगलोर सोलापूर हायवे. आणि आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे ते बिदरच्या रोडने. तर दाखवून देतो. बिदरच्या रोडला आपल्याला एंट्री करायची आणि परत पुढे गेल्यानंतर राईट. आणि समोरच बघू शकताय प्रचाराचं पण काम जोरात सुरू आहे. नागपूरमध्ये पण, काल यवतमाळमध्ये पण लोकसभा लागायची सुरुवात. लेफ्ट घेतला असता तर डायरेक्ट सोलापूरला गेलो असतो. राईट घेतला असता म्हणजे आता ब्रिज खालून जर राईट घेतला तर जाईल हा रोड हैदराबादला. आणि आपण निघालोय सरळ. तो रोड आहे बिदरचा आणि एक 11 किलोमीटर वरतून आपल्याला घ्यायचा आहे राईट. तर मित्रांनो, आता वाजलेत 6 आणि आपले टोटल किलोमीटर आहेत 500. कारण 100 किलो म्हणजे अख्खी मोकळी गाडी आहे. तर जेवढं लवकरात लवकर डिस्टन्स कव्हर करता येईल तेवढं आज करूया. माशांचा वास येतो ॲक्च्युली, बघू शकता. आणि समोरच डॅमचं पाणी अडवलंय. तर अजून मग 500 मीटरवरतून आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि तो रोड आपल्याला घेऊन जाईल नागपूर हायवेला कामारेड्डी या गावात. आणि तिथून आपला परत नागपूर हायवेचा प्रवास कंटिन्यू होईल. तेलंगणामध्ये आणि महाराजांचं स्मारक बघू शकताय. तर इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. एवढ्या तेलंगणामध्ये आणि महाराजांचं स्मारक खूप छान अशा परिस्थितीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जंगलाचा भाग आहे, पूर्ण जंगल, फॉरेस्ट. आणि मॅपने आपल्याला या रोडने घ्यायला लावले. किती किलोमीटरचा रोड आहे, कसा रोड आहे हे माहीत नाही.
रस्त्याची अवस्था बघा. काय झाड बसलंय खतरनाक. ॲडव्हेंचर ट्रिपच होतात खरंच. आपण या शॉर्टकटच्या नादात ते ना फसायची कामं झाली असती. जर लेट असतो लेट नाईट तर फसायचीच कामं झाली असती. ते सोडून आपण 2 राज्यांच्या बाहेर आहे. असं हे बाजूला झाडं वगैरे तोडलेली आहे अवस्था बघ ना. इकडं तर एकापी झाडी आहे. मगाशी जी होती पूर्ण दाट झाडी होती. त्यामुळं मोबाईलच खाली लपून ठेवला होता सीटाच्या. आणि असं करत चला मित्रांनो. जर तुम्ही प्रवासामध्ये एकतर जास्त कॅश किंवा तुमच्याकडं मौल्यवान वस्तू ठेवत जाऊ नका. वेळ कोणती सांगून येत नसते. त्यामुळे जेवढं कमी साहित्य असेल प्रवासामध्ये तेवढं कधी योग्य. आणि 2-3 हजार रुपये, अरे बापरे, 2 ते 3 हजार रुपये म्हणजे प्रवासाला जेवढी गरजेची असेल तेवढीच. आणि 1,000-2 हजार रुपयेच फक्त वरती जवळ ठेवत चला. म्हणजे कॅशमध्ये. आणि तुमचं कार्ड बॅलन्स किंवा ऑनलाईन असेल तर जो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कॅश जास्त कॅरी करत जाऊ नका. ते 9.25 तास किंवा जास्तीत जास्त 2.5 तास लागू शकतो. बट आत्ताशी 100 किलोमीटरला आपले 2.25-3 तास गेलेले आहेत. तर विचार करू गाडीचा स्पीड 30, 40, 50 याच्यावर नाही. आणि 3रा 4था सगळं शेजारी असे भात शेतीसारखे हिरवळ आहे. आणि हे बघा हे इथं कट्टे पाहिलं का, हे पूर्ण असे कपडे लटकून ठेवलेले. ते नाही का, हे कपडे लटकवलेले आहेत मित्रांनो ॲक्च्युली अशी. आणि त्या जंगलामध्ये असं मध्येच लटकवलेलं होतं. हे असे कपडे लटकवलेले आहेत. आणि हे त्या जंगलामध्ये आपल्यासाठी नवीन होतं. ते मध्येच असे कपडे लटकवले असल्यामुळं मग ते थोडं घाबरल्यासारखं वाटायला लागलं. हे असं का लटकवलंय बाबा यांनी. तर मला वाटतं प्राण्यांसाठी, की प्राणी डचकावे म्हणून. आणि लागलंय परत जंगल आहे बघा, नाही का. त्या मॅपवरती दाखवत नाही काय, पण अवस्था बघू शकतो नाही काय. पूर्ण जंगलामधून खेड्याच्या रस्त्याने बघा मित्रांनो, पूर्ण जंगल आहे. दिसतंय का? पुढं बघू शकता रस्ता, पूर्ण जंगल आहे. परत आपण काचा वगैरे पॅक केल्यात. आता आपल्याला हे रोड माहित नाहीये. आणि ह्या गुगल मॅपला अशा जंगलातले रोड माहिती आहेत. येड्याचा बाजार आहे गुगल मॅप. मरण नाही एखादा फॅमिलीवाला जर असं रस्त्याने आला तर कार बीर मध्ये घाबरूनच तो जायचा टरकून जंगलामधून, नाही का. असं काय ते याचं वन्य सफारी सारखा रस्ता आहे हा. वन्य सफारीचा रोड जसा आहे तसंच रस्ता आहे हा. मध्ये एखादा वाघ बीक भेटावा आता, बसू गप्पा मारत. मग काय बापरे. बघा आता हे रोड पुढं चढतोय आपण डोंगरावरती. आहे का, सांगा बरं. हा रोड गुगल मॅपने दाखवला आपल्याला ॲडवायझरी म्हणून, शॉर्टकट म्हणून दाखवलेला रोड आहे हा गुगलने आपल्याला. सरळ सरळ रोड दाखवला होता म्हणून हा ट्राय केला. असे दगड ते चोऱ्या माऱ्या करणारे जर असले तर काय करायचं. अरे एखादं मरून जाईल तरी सापडायचं नाही, पुढं गायब होत जाईल. डॅम आहे आणि तेच धरणाचंच जंगल आहे पूर्ण. बॅक वॉटरचं जे आपण आलो होतो ते. कारण मॅपवरती इकडं दिसतंय हे बघा.
बघू शकता हा बॅक वॉटरचा आणि हा मॅप आपला रोड दाखवत आता आहे आणि हे जंगल होतं त्याच्या आधी हे जंगल होतं चला लय मोठं फॉरेस्ट आपण क्रॉस करून आलोय वेल्लेतुरा पेडा असं या इलाक्याचं नाव होतं आणि अजूनही निजामाबादच्या जवळ आपल्याला जायचंय निजामाबादच्या जवळ जायचंय आणि अजून एक हा आता राईट घेतल्यानंतर आपण कामारेड्डीच्या रोडला लागू सरळ सरळ कामारेड्डीच्या रोडला लागू कामारेड्डीच्या थोडं पुढं निघून तर हायवेला लागू खतरनाक हायवे होता हा तर मित्रांनो खूप भयंकर असं जंगल होता म्हणजे गुगल मॅपवरती आपण तो रोड चेक करत होतो आणि तर आपल्याला सरळ तो रोड कामारेड्डीला घेऊन चाललो होतो म्हणून आपण हा रोड ट्राय केला कारण आपण ऑलरेडी त्या दिवशी हैदराबाद मार्गे गेलो होतो आणि काल येताना आपण यवतमाळ मार्गे आलो मग दोन्ही रोड झाले होते ना हा एक मधून शॉर्टकट दाखवत होता सरळ रोड तर सरळ रोड हा खूप महागात पडला असता आपलं नशीब चांगलं होतं म्हणून आपण सुखरूप ह्या रस्त्यावरतून बाहेर आलो तुम्ही पूर्ण पाहिला असेल व्हिडिओ की किती भयंकर जंगल होतं तर बॅड एक्सपिरियन्स होता हा प्रवासातला कारण आता 9:30 वाजले 9:33 झालेत आणि 395 किलोमीटर आपलं रनिंग झालं म्हणजे आपण 395 किलोमीटर बाकी आहे म्हणजे आपलं 105 किलोमीटर रनिंग झाले तर 105 किलोमीटरला 3 तास आणि वरचे 35 मिनटं 4 तास हां 3.5 तास आपले 3.5 तास गेले म्हणजे विचार करू शकता की ते रस्ता खराब असेल आणि अजूनही हायवे आपल्यापासून 30-35 किलोमीटर पुढे असेल म्हणजे 150 किलोमीटरचा पकडून चालायचं 150 किलोमीटरला आपल्याला 4 ते 5 तास गेले तर बघा म्हणजे असा रस्ता ह्या गुगल मॅपच्या शॉर्टकटच्या नादात फसू शकताय त्यामुळे असे रस्ते कृपया अवॉइड करा आपली झाली चूक पण आपण सुखरूप आता बाहेर पडलो तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू कारण भूक पण लागली आणि अजून 400 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करायचा हे जंगल होतं ते वेल्लुटलापेटा श्री नागेश्वर देवळयान तर हे जंगल होतं ह्या रोडने आपण आलो होतो जे दिसते पेटा हे सगळं जंगलाचा परिसर अजून एक लोकेशन दाखवतो मी तुम्हाला ते जंगल खूप भयंकर आहे हे बघा बिरबिल ठीक आहे हा बिरबिल हे आहे जमशेदपूर रांची आणि संबळपूरच्या मध्ये इकडे संबळपूर आहे राऊरकेला पासून आल्यानंतर संबळपूर आणि त्या बिरबिल मार्गे कलकत्त्याला जायचा रोड आहे तर 2 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आपण कलकत्त्याला आपली 1934 घेऊन गेलो होतो तर त्यावेळेचा तो एक एक्सपिरियन्स होता म्हणजे 3 दिवसात आम्ही कलकत्त्याला हावड्याला पोहोचलो होतो आणि तेव्हा जात असतानाचा किस्सा म्हणजे असं ते जंगल भयंकर आहे इथून नागपूर रायपूर मार्गे गेलं असता काही वाटलं नाही पण राऊरकेला वरच्या साईडला आहे आणि जमशेदपूरच्या मार्गे तिथून त्यावेळेस पण मॅप टाकला होता तर तो थोडा सिंगल रोड होता आणि तो डायरेक्ट जमशेदपूरला निघत होता तर असा रोड आहे तर याच्यापेक्षाही 72 रोड होता त्यावेळेस आणि त्या रोडला ट्रेलर चालायचे आणि तिथं खजानीच्या खाणी आहेत तर फॉरेस्टवाल्यांनी गाडी थांबवली खूप भयंकर एक्सपिरियन्स होता म्हणजे त्यावेळेस असं शूटचं काही ऑप्शन डोक्यात नव्हतं नाही तर त्यावेळेस जर ते शूट केलं असतं तर इवन त्या हायवा जे चालले होते ट्रेलर म्हणजे ते मटेरियल जमशेदपूरला घेऊन जातात
तर तिकडे म्हणजे पूर्ण नक्षलवादी एरिया आहे ॲक्च्युली तो, आणि त्या रस्त्याला कमीत कमी गुडघे एवढे खड्डे होते. तर तो एक एक्सपिरियन्स खूप भारी होता. पुणे टू कलकत्ता रिटर्न ट्रिप मारली होती. 4000 किलोमीटरचा प्रवास झाला होता त्यावेळेस एक्झॅक्ट, म्हणून सांगितलं तो किस्सा. त्यानंतर आज पुन्हा तसं म्हणजे त्यावेळेस सुद्धा तसं भीतीदायक रोड होता तो. चंद्रोदय झालाय आणि आता वाजले आहेत 10:30. आज आपली फर्स्ट टाइम चतुर्थी मोडली आहे भरपूर वर्षानंतर. तर बाप्पा माफ कर, कारण घरून ऑलरेडी मेसेज आला होता, पण त्याच्या आधीच आपला नाश्ता लवकर झाला होता, त्यामुळे गणपती बाप्पा सॉरी. आणि मित्रांनो आता वाजले आहेत 10:30, बघू शकता 10:30, आणि किलोमीटर झाले 367 म्हणजे 370. तर आत्ताशी आपले 130 किलोमीटर कंप्लीट झाले आणि आपण 6 वाजता निघालो होतो. 4.5 तास लागलेत आपल्याला टोटल. तर खूप वाईट एक्सपिरियन्स होता हा. सरासरी 100 किलोमीटर आपण एक 2 ते 2.5 तासात कव्हर करू शकतो प्रवासामध्ये, पण आजचा आपला प्रवास 4.5 तास लागले म्हणजे थोडं जास्तच लागला आहे. कारण रस्त्याची अवस्था तुम्ही पाहिली असेल, भयंकर होती. जंगल किंवा हा आलेला एक्सपिरियन्स खूप नवीन होता. तर आता पोचलो आहे हायवेला, म्हणजे समोर हा नागपूर हैदराबाद हायवे. आणि त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये नागपूर हायवेचं पूर्ण शूट तुमच्यापर्यंत पोचवते. तर चला, हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, तर आता जे काय इम्पॉर्टंट असेल तेवढंच फक्त शूट करून तुमच्यापर्यंत पोचवतो. आणि आपला प्रवास आता इथून पुढचा थोडा लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा नागपूर आणि इकडे हैदराबाद. तर चला, आपल्याला नागपूरकडे जायचं आहे, तर घेऊया लेफ्ट आणि निघूया. अजून काही जे काही घडेल ते दाखवून देतो. आणि कर्नाटकमध्ये आता तुम्ही एक बोर्ड पाहिला असेल, कर्नाटकमध्ये सुद्धा महाराजांच्या नावावरती राजकारण चालतंय. तर चला बघूया काय काय अजून हायलाइट्स होत आहेत. पोचलोय पहिल्या टोल नाक्यावरती.